मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल 53,637 महिलांची यंदाची ओवाळणी ही हुकलेली आहे। जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता या महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीये। लाभार्थी यादीची पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या महिला या अपात्र ठरल्यात। यामध्ये 65 वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांची संख्या मोठी आहे। दरम्यान रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत 1,41,85,000 महिलांच्या खात्यामध्ये तब्बल 2,095 कोटी रुपये जमा करण्यात आले। उर्वरित 23 लाख महिलांनाही हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया। संदीप, काय त्या वेगवेगळी कारणं आहेत, काय वेगवेगळ्या कारणांमुळे 53,637 महिलांची यंदाची ओवाळणी हुकली, त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत? नाही, राज्य सरकारकडून विक्रांत अजूनही महिलांची जी पडताळणी आहे ती सुरू आहे असं म्हणता येईल। ही थांबलेली नाही आहे। म्हणजे विरोधक मोठा आरोप करतायत, सत्ताधारी त्याला डिपेंड करतायत, मात्र दुसरीकडे पडताळणी जी आहे ती राज्य सरकारमार्फत अजूनही थांबवण्यात आलेली नाही। जुलै महिन्याची ही आकडेवारी आहे। 53,000 महिला या अपात्र ठरलेल्या आहेत। ऐन रक्षाबंधनामध्ये लाडकी बहीण म्हणतं सरकार, मात्र ऐन रक्षाबंधनामध्ये 53,000 महिलांना 1,500 रुपये विक्रांत मिळणार नाहीत। ह्यामध्ये दोन कारणं महत्वाची आहेत। एक तर ई-केवायसीचं कारण आहे, म्हणजे टेक्निकली ग्रामीण भागातल्या महिलांचा अजूनही ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही। आणि दुसरं महत्वाचं आहे वयाचं। 65 वर्ष वय शेवटचं ठेवलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं, आपल्याला माहित आहे। आणि जसं की यापूर्वी अपात्र ठरलेल्या होत्या महिला, काही पुरुष देखील त्यामध्ये शिरलेले होते, आपल्याला माहित आहे, किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला देखील त्यामध्ये शिरल्या होत्या। आणि तसंच आता 65 वर्ष वयाच्या म्हणजे वय ओलांडलेल्या अनेक महिला ज्या आहेत त्यांची नावं या यादीमध्ये होती। आणि ते सगळी पडताळणी करत असताना या महिला आता अपात्र ठरल्या, त्यामुळे फटका बसलेला आहे असं म्हणता येईल अनेक लाडक्या बहिणींना। मात्र महत्वाचं हेच आहे की आता ज्या पात्र महिला आहेत त्यांना मात्र दिला जाणार आहे। कालपासून हप्ता जो म्हणजे 1,500चा आहे तो जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून तशी माहिती देखील जी आहे ती दिलेली आहे। आणि महत्वाचं हेच आहे की 53,637 महिला या आता मुकलेल्या आहेत म्हणता येईल। या नवीन ओवाळणी म्हणजे त्यांना ओवाळणी मिळणार नाही रक्षाबंधनची, त्यामुळे दिवाळीपर्यंत, भाऊबीजपर्यंत अजून देखील काही विक्रांत महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढचा आकडा आता किती असणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे। अगदी धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।